पॅरॅललोग्राम लॉ लक्षात बघितलं, त्याच्यामध्ये आपण त्याचं स्टेटमेंट बघितलं, त्यानंतर एखाद्या दोन फॉर्म्युले तयार केले होते एखाद्या, दॅट इज द रिझल्टंट, त्याला काय म्हणलं एखाद्या मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, आणि दुसरं काय एखाद्या डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. या लेक्चरमध्ये एखाद्या आपण त्याच्यावर स्पेशल केसेस बघायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या काय पॅरॅललोग्राम लॉ, त्याच्यामध्ये काय एखाद्या स्पेशल केसेस, बरं एखाद्या स्पेशल केसेस आपण बघायला स्टार्ट करणार आहे. त्याच्या अगोदर एखाद्या आपण रिझल्टंटचा एखाद्या मॅग्निट्यूडचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट तो बघू. काय होईल एखाद्या फॉर्म्युला that is magnitude of resultant r is equal to in under root p square plus q square plus 2pq cos theta. well त्याने काय होतं, r is the magnitude of resultant vector, p and q are the two vectors, theta is the काय म्हणतात, theta is the angle between two vectors. तर एखाद्या या गोष्टी सगळ्या क्लिअर करा. r is the magnitude of resultant vector, p and q are the magnitude of two vectors, theta is the angle between two vectors. आता आपल्याला बघायचं काय एखाद्या स्पेशल केसेस बघायला स्टार्ट करायचे. स्पेशल केस मध्ये एखाद्या आपण या cos theta वर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. थीटाची व्हॅल्यू एखाद्या बदलली तर काय होणार आहे, cos theta ची व्हॅल्यू चेंज होईल, आणि cos theta ची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर काय एखाद्या रिझल्टंटचा एखाद्या फॉर्म्युलामध्ये काय काय मॉडिफिकेशन होते ते बघायला स्टार्ट करणार आहे. तर आपण केस 1 बघायला स्टार्ट करू. स्पेशल केसेस मध्ये एखाद्या केस 1 काय म्हणतो, एखाद्या केस 1 दॅट इज p बार पॅरलल टू q बार. p बार पॅरलल टू q बार याचा अर्थ काय एखाद्या दोन वेक्टर एकमेकांना काय पॅरलल आहे. आता दोन वेक्टर एखाद्या पॅरलल आहे ते आपण शिकलोय एखाद्या, कुठे शिकलोय एखाद्या आपण पॅरलल वेक्टर्स बघितले होते. इफ टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन, कशाला एखाद्या इफ टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन देन दोज टू वेक्टर्स आर कॉल्ड ॲज पॅरलल वेक्टर्स. आता एखाद्या आपल्याला काय बघायचं, दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये काय अँगल किती असेल, अँगलची व्हॅल्यू किती. आता काय थोडं इमॅजिन करून एखाद्या की काय हे दोन वेक्टर्स आहेत, बरं एखाद्या पॅरलल वरनं डायरेक्ट नाही समजत किती अँगल असेल, मग थोडं इमॅजिन करायला लागू. हे तर सगळ्यांना समजतं. बरं एखाद्या दोन वेक्टर कसे एकमेकांना परपेंडिक्युलर, अँगल काय असेल 90. आता काय करतो, एखाद्याला थोडं इकडे झोपवतो, काय होईल अँगल कमी व्हायला, लगेच 45 नाही म्हणायचं, अँगल काय एखाद्या कमी व्हायला, खाली खाली घेऊन चालू काय होईल आणखी कमी व्हायला सर. असं केलं एखाद्या काय होईल अँगल 0. याचा अर्थ एखाद्या टू वेक्टर्स आर पॅरलल, काय म्हणता एखाद्या अँगल बिटवीन देम बिकम्स 0. बरं एखाद्या दोन वेक्टर मधला एखादा अँगल काय झाला 0 झाला, थीटा इक्वल टू 0 डिग्री. cos 0 ची व्हॅल्यू काय एखाद्या दॅट इज द 1. cos 0 ची व्हॅल्यू 1. त्याच्यावर एखाद्या आपल्याला पहिलं कन्क्लुजन भेटलं, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर cos 0 इज द 1. म्हणजेच काय थीटाची व्हॅल्यू 0, cos थीटा काय 1. cos थीटाला काढणार आपण, त्या ठिकाणी काय 1 पुट करणार, काय होईल बघा, r इज इक्वल टू इन अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस, बघा आता इकडे 2pq cos थीटाची व्हॅल्यू 1, 2pq इंटू 1 काय एखाद्या 1 इंटू समथिंग दॅट इज समथिंग, सो 2pq ला 2pq ॲज इट इज. बघा एखाद्या हा फॉर्म्युला पुढे जर बघितल्यासारखं वाटतं, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq, तर त्याची एक सिमिलर फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. बघा एखाद्या फॉर्म्युला बघितला असेल आपण, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं की सगळ्यांना आठवते काय फॉर्म्युला, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा एखाद्या a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय लिहू शकतोय, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. असं असेल तर असं लिहू शकतोय. बघा तसं दिसायलंय का, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq. याचा अर्थ आपण याला कसं लिहू शकतो, p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर. सो r इज इक्वल टू in under root p plus q bracket square, r is equal to in under root p plus q bracket square, square root get cancel, so r become काय होईल एखाद्या r ची व्हॅल्यू that is r is equal to p plus q. so this is the magnitude of resultant vector किंवा this is the expression for magnitude of resultant vector. कधी पण नाही म्हणायचं एखाद्या, कधी एखाद्या if टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे एखाद्या आपल्याला जर कधी वर्डिंग आलं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, तर एखाद्या आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरणार, r इज इक्वल टू p प्लस q. हा जनरलाइज फॉर्म्युला वापरण्याची गरज नाहीये. आता एखाद्या हे फॉर्म्युला एखाद्या डायरेक्ट पाठ करायला लावले जातात,
ते कुठनं आले तर एखाद्या दुसऱ्या क्लासमध्ये सांगितलं जात नाही. आपण मात्र काय हे सांगितलं एखाद्या डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस पण केलं. आता एखाद्या याच्याकडे आणखी अंडरस्टँडिंग एखाद्या कशी वाढवली जाईल एखाद्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून. बरं एखाद्या आपण एक अगोदर सेक्शन बघितलाय दॅट इज ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आठवतं का एखाद्या ऍडिशन ऑफ वेक्टर्स. त्यामध्ये एखाद्या आपण पहिलीच केस बघितली होती. इफ टू वेक्टर्स आर काय म्हणलं एखाद्या इफ टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन. काय म्हणलं एखाद्या इफ टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन देन ऍड दे. दोन वेक्टरची डायरेक्शन काय म्हणलं एखाद्या जर सेम असेल तर त्यांचं काय करा ऍडिशन करा. तेच दिसायला का बघा एखाद्या. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल याचा अर्थ दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे तर त्यांना काय म्हणायला ऍड करा. दॅट इज आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. ही अंडरस्टँडिंग आहे एखाद्या आणि ही अंडरस्टँडिंग एखाद्या आपल्या क्लासमध्ये कंटिन्यू सांगितले जाईल आणि याच्यामुळे एखाद्या तुमची कंटिन्यू लेवल एखाद्या अपग्रेड व्हायला स्टार्ट होईल. तर एखाद्या हा जो सेक्शन आहे एखाद्या तर हा ही स्पेशल केस लिहून घ्या विथ कन्क्लुजन एखाद्या. लास्टला खाली नोटमध्ये जर लिहिलं तरी चालेल एखाद्या. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन रिझल्टंट कसं एखाद्या ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स किंवा ऍडिशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. तरी सगळ्यांना क्लिअर झालं असं हे लिहून घ्या. एखाद्या केस 1 एखाद्या क्लिअर झाली असेल. आता आपण स्पेशल केस नंबर 2 बघायला स्टार्ट करू. आता काय म्हणलं एखाद्या पहिली केस काय बघितली होती इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. आता काय बघितलं एखाद्या इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर. बघा काय केस 2 दॅट इज पी बार अँटी पॅरलल. अँटी पॅरलल अँटी पॅरलल एखाद्या काही वेळा अपोजिट म्हटलं तरी चालत. अँटी पॅरलल कोणाला एखाद्या टू क्यू बार. आता एखाद्या अँटी पॅरललचा अर्थ एखाद्या बघितलं एखाद्या इफ टू वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. बघा एखाद्या अँटी पॅरलल इफ टू वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. टोपणाकडे बघा एखाद्या काय एक इकडे चाललाय एक इकडे चाललाय. आता लगेच विचार की यांच्यामध्ये अँगल किती असेल. आपल्याला जो माहिती ना अँगल तिथनं सुरू करणार एखाद्या. आपल्याला कुठला माहिती आहे 90 लगेच समजतं. बघा ना हे दोघं परपेंडिक्युलर आहेत 90 डिग्री. आता काय करायचं एखाद्या इकडच्या डायरेक्शन मध्ये घेऊन चालतंय. काय झालं अँगल वाढला 90 पेक्षा वाढला ना एखाद्या वाढला आणखी वाढवतोय. बघा एखाद्या काय किती झाला दिस अँगल इज द 180 डिग्री. याचा अर्थ एखाद्या क्लिअर लक्षात ठेवा इफ टू वेक्टर्स आर इन अँटी पॅरलल और इफ टू वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर थीटाची व्हॅल्यू काय येईल एखाद्या दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. बघा दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. तर एखाद्या कॉस 180 ची थीटाची व्हॅल्यू ज्यावेळेस काय एखाद्या 180 असेल तर त्यावेळेस कॉस थीटाची व्हॅल्यू दॅट इज कॉस ऑफ 180 डिग्री. कॉस ऑफ 180 डिग्रीची व्हॅल्यू माहित असते दॅट इज कॉस ऑफ 180 मायनस 1. बरं एखाद्या हे तुम्हाला खूप क्लिअरली सांगतोय याच्या व्हॅल्यू येत ना एखाद्या पार्ट करण्याची गरज नाही. एखाद्या पुढे गेल्यानंतर आपण एखाद्या एक सेपरेट लेक्चर घेऊन एखाद्या किंवा रेग्युलर लेक्चरमध्ये एखाद्या त्याचं अनालिसिस सांगू. जनरली एखाद्या दुसऱ्या क्लासमध्ये या व्हॅल्यू पार्ट करायला सांगतात आणि एवढंच नाही एखाद्या आपल्याला फक्त 0 180 90 एवढ्याच व्हॅल्यू नाही बघायच्या एखाद्या. पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये आणखी वेगळ्या व्हॅल्यू येऊ शकतात. दॅट इज अँगल 120 असेल 150 असेल तर काय त्याच्या पण व्हॅल्यू एखाद्या आपण काढायला शिकणार आहे. माझ्या एखाद्या तुम्ही 10वी पर्यंत एखाद्या काही अँगलच्या व्हॅल्यू क्लिअर केल्या असतील दॅट इज 30 45 डिग्री 60 डिग्री इथपर्यंत क्लिअर असतील. पण एखाद्या बदल्या पण व्हॅल्यू एखाद्या आपण डिटेलमध्ये घेणार आहे. तर आपण एखाद्या परत इकडे काय म्हणलं एखाद्या पी बार अँटी पॅरलल टू क्यू बार. थीटाची व्हॅल्यू काय आली 180 डिग्री. कॉस 180 ची व्हॅल्यू काय एखाद्या -1. कॉस थीटाच्या ऐवजी काय एखाद्या लिहिणार आहोत आपण -1. आर इज इक्वल टू काय होईल मला आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर काय मॉडिफिकेशन नाही एखाद्या प्लस 2pq कॉस ऑफ थीटा दॅट इज कॉस ऑफ 180 काय एखाद्या -1 काय एखाद्या प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस. सो आर इज इक्वल टू काय होईल एखाद्या फॉर्म्युला दॅट इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq. आता मात्र एखाद्या हा फॉर्म्युला क्लिअरच असू द्या. मग अशीच आपण काय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बघितलाय. इथं काय आलंय फक्त मायनस. काय सांगताय a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बोला फॉर्म्युला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आरएचएस दिसायली का बघा इकडे p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq असं आहे. तर आपण त्याला असं लिहू शकतो दॅट इज a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर याला काय लिहितो एखाद्या दॅट इज p मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. काय होईल बघा दॅट इज आर इज इक्वल टू इन अंडर रूट p मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. बघा स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल इकडे स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो आर इज इक्वल टू
R is equal to P minus Q. So this is the R is equal to P minus Q. So this is the expression for resultant magnitude. Magnitude of resultant vector. Resultant vector चा जो magnitude आहे तो कशाने दिला जाणार P minus Q ने. बघा खाद्या अंडरस्टँडिंग समजून घ्यायला काय म्हणतोय, if two vectors are anti-parallel to each other, theta ची व्हॅल्यू 180 cos 180 minus 1. डायरेक्ट लिखायला आपल्याला जर प्रॉब्लेम मध्ये वर्डिंग आलं, if two vectors are anti-parallel to each other or two vectors are in opposite direction, काय म्हणलं लिखायला, if two vectors are anti-parallel to each other or if two vectors are in opposite direction, तर लिखायला डायरेक्ट कुठला फॉर्म्युला वापरणार, R is equal to P minus Q. सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आता लिखायला परत अंडरस्टँडिंग कडे होतं, आठवतंय लिखायला लगेच. आठवायला सर काय आठवायला, आपण लिखायला सेकंड केस बघितली होती एडिशन ऑफ वेक्टर मध्ये. काय, if two vectors are in opposite direction, काय म्हणलं होतं, if two vectors are in opposite direction then subtract them. तेच दिसायला का, if two vectors are in anti-parallel म्हणजे काय, opposite direction, काय दिसायला, then subtract them. तर ऑब्विसली लिखायला तीच अंडरस्टँडिंग आहे लिखायला, आणि त्याच्यावर लिखायला कंटिन्यू आपण कॉन्सन्ट्रेट करतोय. तर आपण सेकंड केस कंप्लीट केली, हे लिहून घ्या. आपण पुढच्या केसला स्टार्ट करू. तर आपण दोन केस कंप्लीट केल्या लिखायला, आपण थर्ड स्पेशल केस बघायला स्टार्ट करू. पहिल्या याच्यामध्ये काय पाहिजे लिखायला, टू वेक्टर्स आर पॅरलल. दुसऱ्या याच्यामध्ये काय, टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. दोघांचे रिझल्टंटचा मॅग्निट्यूड लिखायला आपण फाइंड आउट केला. तिसरी केस बघतोय लिखायला, काय म्हणतो, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, काय म्हणतो लिखायला, दॅट इज केस 3. टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. पी बार, हे सिम्बॉल सगळ्यांना आठवते, दिस इज द सिम्बॉल ऑफ परपेंडिक्युलर. पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. माझ्या मते लिखायला आता एवढा वेळ झालाय ना लिखायला, तुम्हाला कन्फ्युजन नाही हो. पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार, बोला थीटा इज इक्वल टू, दॅट इज द 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री cos 90, that is cos of theta or cos of 90 degree. cos 90 ची व्हॅल्यू लिखायला माहिती असू द्या 0. या व्हॅल्यू पार्टनर करून लिखायला, या व्हॅल्यूज ज्या आहेत ना लिखायला त्याच्यावर फक्त कॉन्सन्ट्रेट करा. बरं खाद्या कशामुळे सांगतोय, तुम्ही जर एखाद्या व्हॅल्यूवर जर कॉन्सन्ट्रेट करायला लिखायला, हे लक्षात राहायला पाहिजे, तर मेन अंडरस्टँडिंग सगळी गायब होऊन जाईल. सध्या लिखायला ज्या ज्या गोष्टी सांगतोय ना लक्षात ठेवायला, त्याच फक्त लक्षात ठेवा. बाकीच्या लिखायल्या गोष्टी नाही का येतील लिखायला, हळूहळू जसं पुढे जाईल ते ऑटोमॅटिक यायला स्टार्ट होते. बरं लिखायला काय म्हणलं, पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार, थीटा इक्वल टू 90 cos 90 0. काय करणार, cos थीटाला काढा, त्या ठिकाणी काय लिखायला 0. सो R इज इक्वल टू काय बघा, R इज इक्वल टू इन अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos 90 ची व्हॅल्यू दॅट इज 0. बरं एखाद्या आपण शिकलेलो असतो, 0 नी कशाला पण मल्टिप्लाय करायला एखाद्या, आन्सर काय येतं 0. दॅट इज 0 इंटू समथिंग 0. फक्त सगळं 0 नाही करायचं, एवढंच येईल काय मल्टिप्लिकेशन मधलं एवढं काय 0. त्याला ऍड केलं तरी काय फरक नाही पडणार. तर काय राहील काय, दॅट इज p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. सो R इज इक्वल टू इन अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. तर हे क्लिअर असू द्या काय, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. कधी लिखायला, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बरं एखाद्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या एखाद्या. तिन्ही केसमध्ये एखाद्या दोन वेक्टर पॅरलल असतील तर रिझल्टंट मॅग्निट्यूड साठी कुठला फॉर्म्युला वापरायचा, दोन वेक्टर अँटी पॅरलल असतील तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर कुठला फॉर्म्युला वापरायचा. दॅट इज परपेंडिक्युलरचा क्लिअर केला, R इज इक्वल टू अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. तर काय याच्यावर कंटिन्यू कॉन्सन्ट्रेट असतात, त्याच्यावर खूप चांगले प्रॉब्लेम विचारले जातील. तर काय हे जर सगळे फॉर्म्युले एखाद्या लिहून झाले असतील एखाद्या तर एकदा रिवाइज करा त्यांना, आपण त्याच्यावर प्रॉब्लेम घ्यायला स्टार्ट करू. तर आपण पॅरलोग्राम लॉच्या एखाद्या तिन्ही स्पेशल केस एखाद्या क्लिअर केल्या. आता एखाद्या आपण त्याच्यावर प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय. प्रॉब्लेम सोडवताना एखाद्या 2-3 गोष्टी लक्षात असू द्या. पहिल्यांदा एखाद्या प्रॉब्लेमचं वर्डिंग एखाद्या समजून घेणे आणि त्यानंतर एखाद्या कॅल्क्युलेशन त्याची स्पीडमध्ये करणे. दोन गोष्टी एखाद्या जे पण समजून घेणार आहे ते एखाद्या एकदम शांतपणे आणि कॅल्क्युलेशन फुल स्पीडमध्ये एखाद्या. या जर दोन्ही गोष्टी केलं एखाद्या तर प्रॉब्लेम एखाद्या खूप भारीपणे एखाद्या जमू शकतात. आपण एखाद्या वर्डिंग बघायला स्टार्ट करू. काय म्हटलंय बघा वर्डिंग मध्ये, इफ टू फोर्सेस. बघा एखाद्या आणि 10वी पर्यंत सारखं एखाद्या वाचायचं नाही का, उभं वाचायला इफ टू फोर्सेस 3 न्यूटन आणि 4 न्यूटन मध्ये काहीच नाही सुरू. बघा एखाद्या ज्यावेळेस कधी वर्डिंग वाचायला एखाद्या प्रॉब्लेमचं असं लगेच बॅक माइंडला सुरू पाहिजे एखाद्या काय व्हायलंय आणि लगेच आपण त्या कन्सेप्टला जोडले गेले पाहिजे. काय म्हणलंय बघा, इफ टू फोर्सेस लगेच विचारायला पाहिजे फोर्स. काय सर, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे काय दोन वेक्टर्स दिलेत, इफ टू फोर्सेस 3 न्यूटन अँड 4 न्यूटन.
लगेच लक्षात यायला पाहिजे काय दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड दिले त्याला लक्षात तुम्ही काय लिहू शकतोय काय आपण नॉर्मल एखाद्या मॅग्निट्यूड साठी काय पी वापरतोय तर पी इज इक्वल टू 3 न्यूटन कॉमा क्यू इज इक्वल टू काय एखाद्या 4 न्यूटन पुढं आर परपेंडिकुलर म्हणलं की लगेच लक्षात द्या काय दिलंय ते दॅट इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स परपेंडिकुलर टू इच अदर दोन वेक्टर एकमेकांना कसे परपेंडिकुलर लगेच क्लिक व्हायला पाहिजे काय क्लिक व्हायला पाहिजे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री थीटा इज इक्वल टू 90 डिग्री लक्षात क्लिक होऊ शकते पुढे काय सांगितलं लक्षात फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर म्हणजेच कोणाची व्हॅल्यू विचारली आपल्याला दॅट इज द आर काय विचारले मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर ची व्हॅल्यू विचारली बरं का द्या ज्यांना हे वर्डिंग समजलं एखाद्या व्यवस्थित त्यांनी काय करायला एखाद्या व्हिडिओ पॉज करायला एखाद्या आणि हा प्रॉब्लेम स्वतः एखाद्या जमतंय का ट्राय करा आणि एखाद्या तो जर आला एखाद्या प्रॉब्लेमचा जर आन्सर आला एखाद्या तर मला एखाद्या कॉल करून सांगाल एखाद्या त्याचा एखाद्या खूप फायदा आहे कारण का त्याच्यावरून अंडरस्टँडिंग वाढू शकते आणि तुमचं एखाद्या कॉन्फिडन्स वाढायला स्टार्ट होऊ शकते तर आपण एखाद्या प्रॉब्लेम सोडायला स्टार्ट करू बरं एखाद्या काय पी इज इक्वल टू 3 न्यूटन क्यू इज इक्वल टू 4 न्यूटन थीटा 90 डिग्री आणि काय विचारले आर इज इक्वल टू फाइंड आउट करा आपल्याला एखाद्या लगेच सुरुवात आर चा फॉर्म्युला काय एखाद्या काय फॉर्म्युला एखाद्या आर चा जनरलाइज फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट सुरुवातीला एखाद्या फॉर्म्युला तुम्ही बघून वापरले तरी चालेल काय अडचण नाही आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा बोला थीटाची व्हॅल्यू काय एखाद्या थीटा इज इक्वल टू 90 डिग्री पी ची व्हॅल्यू 3 क्यू ची व्हॅल्यू 4 हे न्यूटन एखाद्या युनिट आहे त्याला लिहिण्याची काही गरज नाही आता पुट करायला स्टार्ट करू काय होईल बघा इज इक्वल टू इन अंडर रूट पी स्क्वेअर बोला पी ची व्हॅल्यू 3 दॅट इज 3 स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू दॅट इज 4 काय एखाद्या दॅट इज 4 स्क्वेअर प्लस 2 पी ची व्हॅल्यू 3 क्यू ची व्हॅल्यू 4 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटाची व्हॅल्यू दॅट इज 90 कॉस ऑफ 90 डिग्री आता बघा एखाद्या अंडरस्टँडिंग काय करायला स्टार्ट करणार आपण काय काय बघा 3 स्क्वेअर ची व्हॅल्यू बोला 3 स्क्वेअर दॅट इज 9 3 स्क्वेअर काय एखाद्या 9 4 स्क्वेअर 16 दॅट इज 9 प्लस 16 आणि आता थोडं थांबा काय बघा एखाद्या cos 90 ची व्हॅल्यू बघितली आपण काय एखाद्या cos 90 इज इक्वल टू 0 इकडे लिहून दाखवतोय दॅट इज cos ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू काय 0 आता एखाद्या उगा स्टेप वाढवत नाही बसणार cos 90 ची व्हॅल्यू 0 इंटू समथिंग 0 याचा अर्थ काय एखाद्या इथं 0 प्लस 0 लिहिण्याची गरज नाही आर इज इक्वल टू काय एखाद्या एवढं चाल पुढे प्लस काय लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट एखाद्या क्लिअर होऊन जाईल 9 प्लस 16 एवढंच राहील 9 प्लस 16 दॅट इज 25 सो आर इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या अंडर रूट 25 चा स्क्वेअर रूट सगळ्यांना काढता येईल दॅट इज द 5 सो आर इज इक्वल टू 5 आता एखाद्या रिझल्टंट पण काय असणार आहे फोर्स त्याचा युनिट क्लिअर आहे एखाद्या काय फोर्सचा युनिट न्यूटन सो आर इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या आपल्याला 5 न्यूटन आर इज इक्वल टू 5 न्यूटन हे डायरेक्ट भेटलेलं आहे आता लक्षात द्या बघा काय काय बघितलं ते गोष्टी क्लिअर करतोय वर्डिंग वर कॉन्सन्ट्रेट इफ टू फोर्सेस याचा अर्थ काय वेक्टर 3 न्यूटन आणि 4 न्यूटन लगेच आपण काय पी आणि क्यू क्लिअर केलं आर परपेंडिकुलर म्हणले थीटा इक्वल टू 90 डिग्री आणि त्यानंतर काय म्हणले फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर ची व्हॅल्यू विचारली आपण जनरलाइज फॉर्म्युला वापरला सगळ्या व्हॅल्यू पुट केला थीटाची व्हॅल्यू 90 cos 90 काय सांगितलं एखाद्या 0 इंटू समथिंग दॅट इज 0 हे दोन्ही स्क्वेअर केले 3 स्क्वेअर दॅट इज 9 4 स्क्वेअर दॅट इज 16 दोघांचं ऍडिशन 25 स्क्वेअर बघायला एखाद्या 25 चा स्क्वेअर रूट दॅट इज 5 सो आर इज इक्वल टू 5 न्यूटन तरी सगळ्यांना क्लिअर झालं असेल एखाद्या तुमच्यापैकी काही जणांनी लक्षात द्या हा प्रॉब्लेम थोडा वेगळ्या प्रकारे केला असेल आणि थोडा वेगळ्या प्रकारे एखाद्या कसा ते क्लिअर करतो बरं एखाद्या काय सांगितलं एखाद्या वर्डिंग मध्ये इफ टू फोर्सेस 3 न्यूटन अँड 4 न्यूटन आर परपेंडिकुलर आणि परपेंडिकुलर म्हणलं की काय जणांना क्लिअर झालं असेल एखाद्या लगेच आठवलं असेल काय जणांना सर स्पेशल केस 3 बघितलंय काय बघितलं एखाद्या इफ टू वेक्टर्स आर परपेंडिकुलर टू इच अदर आणि काय होतं एखाद्या त्याचं कन्क्लुजन आर ची व्हॅल्यू बोला इफ टू वेक्टर्स आर परपेंडिकुलर काय होतं आर इज इक्वल टू इन अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आणि हा फरक आहे एखाद्या अंडरस्टँडिंगचा बरं एखाद्या जर तुम्ही एखाद्या समजून घेऊन जर अभ्यास करायला स्टार्ट केलं एखाद्या तर डायरेक्ट तिथं पोहोचू शकतो आणि तिथं पोहोचणं एखाद्या अपेक्षित आहे
आणि इथं पोहोचल्यानंतर बघा काय पुढच्या काय 30 सेकंड मध्ये आन्सर असेल. बघा कसं पी ची व्हॅल्यू काय बघा, दॅट इज 3 स्क्वेअर 9, क्यू ची व्हॅल्यू 4 स्क्वेअर 16, 9 प्लस 16 दॅट इज 25, 25 स्क्वेअर रूट दॅट इज 5. म्हणजे हा फरक आहे एखाद्या, म्हणजे गोष्टी समजून घ्यायला एखाद्या आपल्याला 2-3 गोष्टी बघायच्या. पहिल्यांदा एखाद्या वर्डिंग समजून घ्यायचं, रेग्युलर मेथडवर पण बघायचंय, पण एखाद्या जेवढी अंडरस्टँडिंग वाढेल एखाद्या तेवढं एखाद्या उद्देश काय आपल्याला इकडे जायला पाहिजे. जे एखाद्या आपण स्टार्टिंगला बोलत होतो की फिजिक्स मध्ये एखाद्या ज्यांना JEE नीटच्या परीक्षा द्यायच्या एखाद्या किंवा ज्यांना एखाद्या खूप चांगल्या कॉलेजला लागणार एखाद्या अपेक्षित आहे त्यांच्यासाठी एखाद्या हे सगळ्यात महत्वाचं. जे पण प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला 1 मिनिटात काय काय करायचं, एखाद्या प्रॉब्लेम वाचायचं, त्याचं वर्डिंग समजून घ्यायचं, त्याचा डाटा घ्यायचा, त्याचे कॅल्क्युलेशन करायचे आणि आन्सर काढायचं. आणि त्यासाठी एखाद्या सगळ्यात महत्वाची गोष्ट एखाद्या इथं शिकवली जाईल, हे काय एखाद्या वर्डिंग वाचताना तुम्ही डायरेक्ट कन्सेप्ट मध्ये घुसायला पाहिजे. आर परपेंडिक्युलर म्हटलं की एखाद्या डायरेक्ट इथं पोहोचायला पाहिजे. R=√b² + q², व्हॅल्यू मनातल्या मनात ठेवायला पाहिजे आणि डायरेक्ट आन्सरवर पोहोचू शकतो. त्यावेळेस एखाद्या तुमचा आन्सर काय एखाद्या 30 सेकंड मध्ये आला असेल. बरं एखाद्या क्लासमध्ये एखाद्या रेग्युलर 12च्या बॅचमध्ये असे काही स्टुडंट आहेत एखाद्या जे एखाद्या 30 सेकंड पेक्षा पण एखाद्या कमी वेळेत आन्सर काढून दाखवतात आणि ते एखाद्या टिक पण केलेलं असतं. तर याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण याच्यावर आणखी प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू. तर आपण थांबतो या ठिकाणी, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.